तर आणखीन एक मोठी बातमी आहे। राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी देशभरातील रामभक्त हे अयोध्येत दाखल झालेत। अयोध्येतील हनुमानगढी मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दीही झाली आहे। अधिक माहिती घेणार आहोत। संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत। संदीप, एक वेगळा उत्साह आता पाहायला मिळत असेल। अगदी बरोबर आहे प्रज्ञा, अतिशय प्रसन्न असं वातावरण सध्या अयोध्या नगरीमध्ये पाहायला मिळतंय आणि आपण पाहिलं तर आज मंगळवार आहे, प्रामुख्यानं हनुमानाचा वार आहे आणि त्यामुळेच हनुमानगढीमध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते। श्रीरामाचे कट्टर भक्त म्हणून हनुमानाची ओळख आहे आणि ज्यावेळेला लंकेवरून श्रीराम परतले होते त्यावेळेला हनुमानाला या ठिकाणी आश्रय देण्यात आला होता आणि संपूर्ण अयोध्या नगरीचं रक्षण जे आहे ते करण्याची जबाबदारी हनुमानावर देण्यात आली होती। आणि त्याचबरोबर पहिल्यांदा म्हणजे राम मंदिरामध्ये ज्यावेळेला दर्शनासाठी भाविक येतील त्यापूर्वी हनुमानाचं दर्शन करतील असं देखील एक आख्यायिका सांगितली जाते। आणि त्यामुळेच आज आपण पाहतोय प्रामुख्यानं मंगळवार हा हनुमानाचा वार पाळला जातो संपूर्ण उत्तर भारतामध्ये, जसा महाराष्ट्रामध्ये शनिवार पाळला जातो। त्यामुळेच ही गर्दी पाहायला मिळते। आबालवृद्ध जे आहेत ते दर्शनासाठी या ठिकाणी दाखल झाले। तरी समोर आपण पाहतोय हनुमानगढीतले हे सगळे रस्ते अगदी गर्दीनं फुलून गेलेले आहेत। एकाच रंगाच्या या सगळ्या इमारती दिसत आहेत। त्यामुळं 22 तारखेला जरी उद्घाटन होणार असलं प्रज्ञा तरी त्यापूर्वीच आतापासूनच रामनगरी ही सज्ज झालेली, अयोध्या नगरी सज्ज झालेली असं म्हणता येईल। अनेक दुकानं, स्टॉल्स जी छोटी छोटे आहेत ते देखील अगदी फुलांचे असतील, प्रसादांचे असतील, ती या ठिकाणी लागलेली आहेत। तरी संपूर्ण देशभरातले जे भाविक आहेत ते या ठिकाणी दाखल झाले आहेत। श्रीरामाचा जय जयकार पाहायला मिळतोय। महत्त्वाचं हेच आहे की 22 तारखेला नेमका कसा उत्साह असणार याची उत्सुकता संपूर्ण देशाला असणार आहे। पण आतापासूनच ही अयोध्या नगरी जी आहे ती सजलेली आहे असं म्हणता येईल। नक्कीच, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी संदीप।